अद्वैत मला कळत नाही तू तिच्याजवळ गेलासच का? बाबा ती बाई जे काही बोलत होती ते मला नाही सहन झालं. अरे पण हे विसरून चालणार नाही की विरोचकापासून तुझ्या जीवाला अजूनही धोका आहे. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्या विरोचकाची शक्ती दिवसेंदिवस वाढतच चालली. मी गळा धरला तिचा पण काहीच झालं नाही तिला. नाही तेवढ्याने काय होणार पण नाही आता. मारून टाकतो तिला. या सगळं विषयच संपवून टाकतो ना. भाऊजी काय बोलताय तुम्ही? तुम्ही असं काही करणार नाही आहात. नेत्र तू माझी काळजी नको करूस. माझं जे होईल ते होईल, पण त्या बाईला मी सोडणार नाही आता. तेजस तू वेडेपणा करणार नाहीयेस. बाबा काय वेडेपणा आहे यात? आता आपण अजून कोणाचा तरी जीव घेण्याची वाट बघत बसायची आहे का? तू शांत हो आधी. नाही होणार शांत. आणि तुम्ही कसं शांत राहू शकता? प्रत्येक जण मरणाची भीती घेऊन जगतोय इथे. तेजस ऐक तुला मुद्दाम बोलावलंय आता इथे. मला माहितीये तुला या सगळ्याचा खूप राग येणार आणि तू रागाच्या भरात काहीतरी करून बसणार. तेजस ऐक, तुला कितीही राग आला तरी रागाच्या भरात तू काहीही करणार नाहीयेस. अद्वैत पण तेजस फाल्गुनीचा विचार कर. या सगळ्यात तुला काही झालं तर फाल्गुनीचं काय होईल? तू प्लीज आता फक्त फाल्गुनीची काळजी घे. तुझी तळमळ कळते आम्हाला, पण तू जे म्हणतोस ना तसं आत्ता करून चालणार नाही. थोडं थांबावं लागेल, पेशन्स ठेव. बाबा पण अशाने आपण 4 पावलं मागे जातोय. याचा अर्थ असा होत नाही ना की आपण हार मानली आहे. कधी कधी पुढे झेप घेण्यासाठी 4 पावलं मागे जावं लागतं भाऊजी. मला कळतंय तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, पण आता आपल्या सगळ्यांना शांत राहावं लागेल, संयम ठेवावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावध राहावं लागेल. तो विरोचक दिवसेंदिवस जास्त शक्तिशाली होतोय. आता आपण एकत्र राहणं गरजेचं आहे. आपण एकत्र राहिलो ना तर ती बाई आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. आणि आता थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. देवी आई सगळं व्यवस्थित करेल. ऐकतोस ना तेजस? मला प्रॉमिस कर तेजस, तू या सगळ्यात शांत राहशील, रागाच्या भरात काही करणार नाहीयेस. तू प्रॉमिस कर. हो. बाबा तुम्ही आणि तेजस साईटवरची कामं सांभाळा. मी काही दिवस घरीच थांबेन, कारण त्या विरोचकापासून सगळ्यांनाच धोका आहे. त्याने आजीचा जीव घेतलाय, तर बुवांचा जीव घेतलाय. तू कोणाच्याही जीवावर उठू शकतो. ठीक आहे, मी चहा घेऊन येते. नेत्रा कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कशी आहेस? आमचं काय चाललंय? अद्वैत कसा आहेस? बरं आहे. आजी गेल्याचं कळलं. फार वाईट झालं.
सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे तुम्ही अचानक आलात म्हणून विचारते. ठीक आहे ना सगळं? हा, आणि तुम्ही फोन केला असतात तर मी गाडी पाठवली असते आणायला तुम्हाला. अरे नाही अद्वैत, आमचं अचानक ठरलं. ओके. बरं, घरी कसं आहेत सगळे? नेत्रा, तुला खरं सांगू, आमचं इथे येणं अचानक ठरलेलंच नाही. मग विचार तुझ्या आबांनाच. आबा काय झालंय? आबा बोला ना, तुम्ही शांत का आहात? काय झालंय? मंगला, नेत्रा भेटली ना, आता निघूया आपण. पुण्यात एक काम आहे, निघायला हवं. आबा काय झालंय? आबा बोला ना, काय झालंय? आई तू सांग, काय झालंय? अगं नेत्रा, आबांना आबा तुम्हाला शपथ आहे माझी, नेत्रा, मला सांगा काय झालंय? नेत्रा, ज्या नागाबद्दल तू मला सांगितलं होतंस, ज्या नागाचं तू वर्णन केलं होतंस, तो नाग गेले कित्येक दिवसांपासून मला स्वप्नामध्ये दिसतोय. आणि तू वर्णन केलं होतंस अगदी तसाच तो नाग आहे. हे सगळं का होतंय, कशामुळे होतंय, काही कळत नाहीये बघ. लॉन पाहुणे आलेत का? आपण नंतर बोलूया मग. नमस्कार. हॅलो, मी अस्तिका जठार. मी सर्पमित्र आहे आणि गेले काही दिवस इथेच राहते. नेत्रा, तुझे पाहुणे आहेत का? सॉरी, म्हणजे मी पहिल्यांदा बघते म्हणून विचारले. हो, हे माझे आजोबा, आबा आणि माझी आई. ओ, नमस्कार. तुम्ही कुठे असता? वावोशीला असतात ते. वावोशी कुठे आलं? खोपोली जवळ आहे. आई दमली असशील ना, तुम्ही दोघेही वर या, आराम करा थोडा वेळ. हो. हो हो, तुम्ही आराम करा, आपण नंतर बोलू. मी आलेच. नमस्कार. देवी आईच्या ग्रंथामध्ये असा एखादा संदर्भ असेल जो मला उमगला नाहीये. काहीतरी हिंट असायला हवी अस्तिकाबद्दल. काय असेल? एक मिनिट.
मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची जी मला रिअलाइज झाली आहे. कुठली गोष्ट? आत्तापर्यंत आपल्याला एकच नाग दिसत होता. म्हणजे आपल्याला एका वेळी एकच नाग दिसत होता, पण फक्त एक नाग नाहीये, एकापेक्षा जास्त नाग आहेत. पण असं का वाटतंय तुला? कारण मला कुठेतरी असं सेन्स होतंय. रादर आय एम 100% शुअर. बर, पण तुम्ही काळजी करू नका. जितकीही नाग असतील ना, मी नक्की शोधून काढेन. ठीक आहे. कात नागाला शोधायला गेले होते मी मगाशी. टाकीकडे खाली वाकून बघत असताना लागली असणारे. म्हणजे हाच पुरावा आहे की एकापेक्षा जास्त नाग आहेत. ठीक आहे, मी क्लीन करून येते. अस्तिका नाग आहे. आई, आबा, तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे, पण घाबरण्याची काहीच गरज नाहीये. जे काही घडतंय त्याच्याशी आम्ही लढतोय आणि देवीच्या कृपेने आम्हाला नक्की यश मिळेल. आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. सगळं व्यवस्थित होईल. तो नाग, त्या नागापर्यंत सुद्धा पोहोचलोच होत ना आम्ही. त्या नागाचं गूढ सुद्धा लवकरच कळेल. नेत्राग इथे राहणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखं आहे असं नाही का वाटत आहे तुला? नेत्राग, तू ना कधीही कुणाचाही जीव घे. मामा तुम्ही? राणी कशी आहेस? बरी आहे. सुखी राहा बाळा. मंगला, हे इंद्राणी, मनोरमा ताईची मुलगी. इंद्राणी ही नेत्राची आई. मी तुम्हाला वंस म्हणू का? नेत्रा, जरा बाहेर येतेस? मला तुझ्याशी अस्तिकाबद्दल बोलायचंय. आता मी आई आणि आबांना सगळं सांगितलंय. आपण इथे बोलू शकतो. आत्या, काय झालंय? मी मगाशी एक विचित्र गोष्ट पाहिली. मगाशी मी अस्तिकाशी बोलत होते तेव्हा तिच्या हाताला सापाची कात होती. काय? व्हॉट? अरे देवा, नक्की कातच होती ना?
हो, कातच होते. आणि आता मला ह्यात तिळमात्र शंका नाहीये की अस्तिकाच तो नाग आहे. मी हात जोडते तुम्हा सगळ्यांसमोर. या घरातून बाहेर पडा, कुठेतरी लांब निघून. इथून लांब जाणंच तुमच्या सगळ्यांच्या भल्याचं आहे. सुनबाई, अगं नेत्राने तुला सांगितलंय ना तिचा लढा सुरू आहे म्हणून. अपाओ मृत्यू समोर दिसतोय आणि कसला लढा द्यायचा आहे? मृत्यूपासून लांब जाणं कधीही चांगलं नाही का? आई पण नेत्राग, तुला कधी कळणार आहे या सगळ्यात तू स्वतःचं नुकसान करून घेतेय. बाईसाहेब आधीच विचित्र वागत होते. त्यात आता कळलंय की त्या विरोचक आहेत, राक्षस आहेत. आणि तो नाग विरोचकाचा आहे. तरी तुला इथेच राहायचंय. नेत्र, का राहायचंय तुला इथे? कारण देवी आईने दिलेलं कार्य नेत्राला पूर्ण करायचंय. कसलं कार्य? तुमच्या देवी आईने माझ्या नेत्राचं काहीही भलं केलेलं नाहीये. देवी आईकडून नेत्राला काही मिळालं असेल ना, गावकऱ्यांचा शाप, अपमान आणि गावकऱ्यांचं हिणवणं. देवी आईमुळेच माझी नेत्रा भोगतेय सगळं. माझ्या नेत्राने तुमच्या देवी आईमुळे खूप भोगलाय. आई, देवी आईने नेत्राला एक जबाबदारी देऊन जन्म दिलाय. तिला तिचं कर्तव्य, तिची जबाबदारी पार पाडू देत ना प्लीज. सुनबाई, आयुष्यभर मी तुला हेच समजावत आलो ना की देवी आईने दिलेलं कर्तव्य नेत्राला पार पाडू दे. अहो बाबा, पण आई, अगं काय वाईट केलं देवी आईने माझं? नेत्रा, एवढी सोन्यासारखी माणसं आली आहेत माझ्या आयुष्यात, ते देवी आईमुळेच ना. नेत्रा अगं, तुला का समजत नाहीये? नेत्राला देवी आईचं वरदान आहे कारण त्यामागे काहीतरी कारण आहे. नेत्राला देवी आईचं कार्य पूर्ण करायचंय आणि ते कार्य म्हणजे विरोचकाचा वध. दुष्टाचा विनाश करण्यासाठी नेत्राचा जन्म झालाय. सुनबाई, आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. देवी आईचा अंश नेत्राच्या रूपाने आपल्या घरामध्ये जन्माला आलेला आहे. देवी आईने दिलेलं कार्य सिद्धीस नेऊन ती आपल्या पदरामध्ये पुण्यच टाकते. आई, देवी आई सुद्धा आईच आहे ना ग आपली. मग आईचं काम मी अर्धवट कसं सोडू? आई, नेत्राला तिचं कर्तव्य पार पाडू द्यात. आता आपण फक्त तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं, त्या विरोचकाशी लढायचं आणि नेत्राला एकटं पडू द्यायचं नाही. ऐक ना, कुठलंही कार्य मी तुझ्या आशीर्वादाशिवाय नाही पूर्ण करू शकत. मला माझं कार्य पूर्ण करू दे. नेत्रा अगं, सगळं मान्य आहे मला, पण यावर कसा विश्वास ठेवू की घरात एक नाग फिरतोय, तोही मुलीच्या रूपात?
विषाधारी नाग? त्या हस्तिकाला ना घराच्या बाहेरच काढलं पाहिजे. पण ती नागाच्या रूपात पुन्हा घरात येईल. ती सगळ्यांसमोर नागरूपात येईल असं काहीतरी केलं पाहिजे. पण तिला कसं आणायचं नागरूपात? काहीतरी मार्ग असेल ना. आहे